नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर अर्थात मावळे गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पण चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरलात का? तर आताच लाईक व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे म्हणजे या चॅनलचे सभासद होणे, तेही विनामूल्य. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग दुसरा. या भागात आपण संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पेन्शन प्रस्तावावर एजी ऑफिस व कोषागार कार्यालयात कोणती कार्यवाही करतात ते पाहू. प्रधान मालिकाकार कार्यालयात पेन्शन प्रस्ताव हाती किंवा पोस्टाने स्वीकारल्यानंतर त्यांची नोंद केली जाते व रजिस्ट्रेशन करण्यासाठी संबंधित सेक्शनकडे पाठवली जातात. पेन्शन प्रस्ताव रजिस्ट्रेशन झाल्यावर सेवानिवृत्त होणारा कर्मचारी यांना त्याने दिलेल्या मोबाईलवर असा एक मेसेज पाठवलेला जातो. 10ने सुरू होणारा नंबर हा केस नंबर आहे, तर 212ने सुरू होणारा नंबर हा कर्मचारीचा ID नंबर आहे. एजी ऑफिसकडे पुढील पत्रव्यवहार करतेवेळी नेहमी ID नंबरचा उल्लेख करावा. रजिस्ट्रेशन झाल्यावर पेन्शन प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवली जातात. तिथे कसून तपासणी करण्यात येऊन वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे प्राधिकृत करण्यासाठी पाठविले जातात. एजी ऑफिसमध्ये पेन्शन प्रस्तावाची छाननी करतेवेळी खालील बाबी कटाक्षाने तपासले जातात. निवृत्त वेतनधारकाचे नाव सेवा पुस्तकात आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक प्रमाणे आहे का? सेवा पुस्तकाप्रमाणे निवृत्ती वेतनधारकाचा जन्मदिनांक, सेवेत रुजू होण्याची तारीख व सेवानिवृत्तीचा दिनांक पेन्शन प्रस्तावात बरोबर नमूद केले आहेत का? निवृत्ती वेतनाचा प्रकार, उदाहरणतः नियत वयोमान, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा हुद्दा, DDOचे नाव व कोड नंबर, कायमचा पत्ता म्हणजे गावचा पत्ता नव्हे तर निवृत्त झाल्यावर जिथे वास्तव करणार आहे त्याचा पत्ता देणे अपेक्षित आहे. प्रधान कोषागार कार्यालयाची निवड. समजा SBI बेलापूर असेल तर ती ठाणा कोषागारात मोडते आणि SBI कामोठे असेल तर ती रायगड कोषागाराच्या अंतर्गत येते. त्या कोषागाराची निवड योग्य ती करावी. अर्थकारी सेवा कमीत कमी 10 वर्ष होणे आवश्यक आहे. शेवटच्या वेतन आयोगानुसार केलेली वेतन पडताळणी, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला दिलेले तात्पुरते निवृत्ती वेतन व उपदान. कुटुंबाचा तपशील. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतन व इतर लाभातून रोखून ठेवण्याची रक्कम, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतन व इतर लाभातून वसूल करायची रक्कम. निलंबन कालावधी असेल तर त्याचे नियमन व सेवापुस्तकात घेतलेली नोंद, पदोन्नती, अश्वसित प्रगती योजनेचा लाभ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार केलेली वेतन निश्चिती व त्याची सेवा पुस्तकात घेतलेली नोंद. शिक्षण विभाग असेल तर सेवेचे प्रमाणपत्र. शाळा महाविद्यालय शासन मान्यता प्राप्त असावी. शाळा महाविद्यालय 1/11/2005 पूर्वी अनुदानित असावी. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी सेवासुद्धा 1/11/2005 पूर्वी अनुदानित असावी. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवा पूर्ण वेळ असावी. सेवाखंड प्रमाणपत्र. सेवेत खंड असेल तर सक्षम अधिकारी याचकडून समापित करून घ्यावी. अंश राशीकरण. अंश राशीकरण अर्जाचा नमुना. अंश राशीकरण किती करायचं आहे त्याची टक्केवारी. अंश राशीकरण अर्जावर स्वतः अर्जदाराने टाकलेली तारीख व केलेली सही व भाग 3 वर कार्यालय प्रमुखाची सही. सेवा पुस्तकात व पेन्शन प्रस्तावात ज्या बाबी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यात जर तफावत असेल तर पेन्शन प्रस्तावाला आक्षेप लावून परत संबंधित कार्यालयाकडे अनुपालनासाठी पाठवले जाते. तफावत नसेल तर प्रस्ताव प्राधिकृत होऊन निवृत्ती वेतन व इतर लाभाचे प्रधान आदेश निर्गमित केले जातील. शासन निर्णय दिनांक 24/2023 पूर्वी एजी ऑफिसने पेन्शन व इतर लाभ प्राधिकृत केल्यानंतर
संबंधित कार्यालय प्रमुख, निवृत्तीवेतन धारक व जिल्हा कोषागार कार्यालय यांना यांच्या मुद्रित प्रत पोस्टाने किंवा हस्तपटवड्याने पाठवली जात असे. परंतु महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 24/8/2023 नुसार दिनांक 1/9/2023 पासून ते निर्गमित केले जाणार नाही. त्याऐवजी ते EPPO, EGPO व ECPOच्या डिजिटल कॉपी निर्गमित करतील. जेव्हा EPPO, EGPO व ECPOच्या डिजिटल कॉपी निर्गमित होईल तेव्हा शासकीय कर्मचारी यास त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर एक संदेश येईल. या मेसेजप्रमाणे त्याने संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा व दिलेला ID नंबर व पासवर्ड वापरून EPPO, EGPO व ECPOच्या प्रती डाउनलोड करून घ्याव्यात. निवृत्तीवेतनधारकांसाठी EPPO, EGPO व ECPOची डिजिटल कॉपी निवृत्तीवेतन वाहनी आज्ञावलीमधील निवृत्तीवेतनधारकांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संबंधित DDO यांनी त्यांच्या सेवार्थ लॉगिनमधील E-लायब्ररी या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या EPPO, EGPO व ECPOच्या प्रिंट काढून अटेस्टेड करून संबंधित निवृत्ती वेतनधारकास देणे बंधनकारक आहे. पूर्वी निवृत्ती वेतन प्रदान रोखीने केले जात असल्यामुळे निवृत्ती वेतनधारकाची ओळख तपासणी आवश्यक होती. त्याकरता त्याला नियमानुसार कोषागारात उपस्थित राहून विविध 15 प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागत असे. त्यामुळे त्याचा व कोषागाराचा वेळ वाया जात असे. आता निवृत्ती वेतनाचे प्रदान निवृत्ती वेतनधारकांच्या बँक खाती जमा केली जात असल्यामुळे शासन निर्णय दिनांक 30/12/2015 अन्वये ज्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव कार्यालय प्रमुखांच्या स्तरावर तयार करून AG ऑफिसकडे सादर केली जातात अशा प्रकरणामध्ये कोषागार स्तरावर ओळख तपासण्याची आवश्यकता राहणार नाही. शासन निर्णय दिनांक 30/12/15 नुसार निवृत्ती वेतन प्रदान करणाऱ्या कोषागारात निवृत्ती वेतनधारकास उपस्थित राहून ओळख तपासण्याची कार्यपद्धत रद्द केल्यामुळे AG ऑफिसकडून निवृत्ती वेतन प्रदान आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यालय प्रमुखाने शासन निर्णय दिनांक 30/12/15 सोबत जोडलेल्या नमुना अ, नमुना ब, नमुना 42A हे तिन्ही नमुने कार्यालय प्रमुखाने प्रदान कोषागारात सादर करणे अनिवार्य आहे. नमुना अ व नमुना 42A हे दोन्ही नमुने स्वतः निवृत्ती वेतनधारकाने व नमुना ब हा कार्यालय प्रमुखाने सही करणे आवश्यक आहे. हे तिन्ही नमुने सेवार्थ प्रणालीतून तयार होतात. तसेच सदर नमुने सेवार्थ सुविधेमार्फत अपलोड करणे अनिवार्य आहे, जेणेकरून सदर नमुने प्रदान कोषागार कार्यालयास प्रणालीतून उपलब्ध होतील. अशी ऑनलाईन व संबंधित कार्यालयाने पाठवलेली तिन्ही नमुन्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रदान कोषागारातून निवृत्ती वेतनधारकांच्या बँक खात्यात निवृत्ती वेतन व इतर लाभ जमा करण्यात येतील. कार्यालय प्रमुखाने व निवृत्ती वेतनधारकांनी E-लायब्ररी या टॅबमध्ये उपलब्ध असलेल्या EPPO, EGPO व ECPOची PDF कॉपी तपासून घ्यावी. काय त्रुटी असल्यास संबंधित प्रदान कोषागार कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी. EPPO, EGPO व ECPO द्वारे फर्स्ट पेमेंट करण्यापूर्वी निवृत्ती वेतन वाहनी आज्ञावलीमधील माहिती किंवा PDF कॉपीमध्ये दुरुस्ती असल्यास अशी प्रकरणे सविस्तर कारणासह AG ऑफिसला ऑनलाईन पद्धतीने परत करणे. पुढील भागात आपण स्वेच्छानिवृत्ती वेतन व रुग्णता निवृत्ती वेतन याबद्दल माहिती घेऊ. ही चित्रफित आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा.
जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.